नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. अकोला शहरात एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा धावत्या ऑटो रिक्षामध्ये रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही विद्यार्थिनी नेटची तयारी करत असून परतवाडा येथून अकोल्यात शिक्षणासाठी आलेली आहे. रिक्षा चालकाने बळजबरीने ऑटोतून पळ काढून थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठलं. या प्रकरणी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी जाफर खान सुभेदार खान याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी मध्यवर्ती बस स्थानक येथून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटकेसाठी तयार केला असता रिक्षा चालकाने तिच्या हातात व दंडाला चावा घेतला. सदर रिक्षा क्रमांक MH TC 9497 या क्रमांकाचा ऑटो रिक्षा ताब्यात घेण्यात आलाय. सदर ऑटो रिक्षाचे कागदपत्र तपासले असता दुसऱ्याच्या नावे असल्याची माहिती आहे. सिव्हिल लाईन परिसरात पोलिसांच्या हद्दीत शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. या परिसरातील सिव्हिल लाईन पोलिसांचा कवडीचाही धाक नसल्यामुळे ते बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. 31 डिसेंबर 2023 रोजी अवघ्या 100 रुपयासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा खून केला होता. या परिसरात विद्यार्थ्यांना धाड टाकत मारहाण केली जात असल्याचं अकोल्यात शिक्षण घेण्याकरिता येणाऱ्या विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का असा प्रश्न पालकांना पडलाय. तरी अशा घटनांना सिव्हिल लाईन पोलीस आळा घालणार का असा प्रश्न जनसामान्य नागरिक विचारतायत. धनराज सपकाळसह नरेंद्र वाढूणकर, स्टार मराठी न्यूज, अकोला. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.